हा तर फ्रेंड्स तुम्हाला मी आज SSC अल्जेब्रा मधला प्रोबॅबिलिटी हा टॉपिक सांगणार आहे. त्याला मराठीमध्ये बोललं जातं संभाव्यता. यासाठी आपल्याला पहिला बेस क्लिअर करावा लागेल, जो की बेस तुमच्या टेक्स्टबुक वर 117 पेज नंबरवर आहे. पहिला एक्सरसाइज नंतर दिलाय तुमचा तो बेस, तर 117 वर आपण बघूया पहिला बेस काय तो. हा बघा, हा इकडे तुमचा बेस आहे. हा टेबल आपल्याला पहिला स्टडी करावा लागेल. नंतर हा टॉपिक तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, कुठला पण क्वेश्चन होईल. हा बोर्ड्सला 7 ते 8 मार्क्सला येतो आणि तुम्ही इझिली हे मार्क्स गेन करू शकता. तो फर्स्ट ऑफ ऑल काय लिहिलंय बघा, वन कॉइन इज टॉस. IPL चा मोसम चालू आहे. स्टार्टिंगला 2 कॅप्टन्स येतात आणि त्यांचा टॉस उडवला जातो. टॉस उडवल्यावर, सिक्का उडवल्यावर तुम्हाला पण माहिती असेल, एक तर छापा येणार किंवा काय येणार, काटा. आता छापाला इंग्लिशमध्ये काय बोलतात, हेड, आणि काट्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, टेल. म्हणजे एक कॉइन टॉस केल्यावर काय येऊ शकतं, जास्तीत जास्त हेड किंवा टेल. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, एक कॉइन टॉस केल्यावर काय येऊ शकतं, हेड किंवा टेल. मग ते एस म्हणजे काय, एस म्हणजे त्याला मराठीत बोललं जातं, एस म्हणजे नमुना अवकाश, आणि इंग्लिश मध्ये एस म्हणजे सॅम्पल पेस. म्हणजे एस मध्ये लिहायचे काय प्रोबॅबिलिटी येणार आहे, तर एक कॉइन टॉस केल्यावर एक तर काय होऊ शकतं, हेड किंवा काय होऊ शकतं, टेल. एकदम सोपं. एक कॉइन टॉस केल्यावर काय येणार, हेड किंवा टेल. पण 2 कॉइन टॉस केले, सेकंड 2 कॉइन टॉस केले, बघूया काय येऊ शकतं. बघा, 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन टॉस केले तर काय येऊ शकतं. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा, पहिला तुम्हाला 2 कॉइन टॉस केले ना, मग पहिला तुम्हाला एच लिहायचे, 2 एच, आणि लिहायचे 2 टी. बघा, 2 एच आणि 2 टी. तुम्हाला स्पेस सोडायचे, अजून एक एलिमेंट येणार त्याच्या बाजूला, आणि नंतर लिहायचं फक्त एच टी, एच टी, आणि तुम्हाला हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करून टाकायचा. अशा प्रकारे 2 कॉइन टॉस केल्यावर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. 2 वेळा एच, 2 वेळा टी, एच टी, एच टी. अशा प्रकारे तुम्ही 4 आयटम्स, म्हणजे 2 कॉइन टॉस केल्यावर किती आयटम्स येत आहेत, 4, आणि एक कॉइन टॉस केल्यावर किती आयटम्स येत आहेत, 2. आता 3 कॉइन टॉस केले, 3 कॉइन टॉस केले, तर 3 कॉइन टॉस केल्यावर कसं काय, ह्याची पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा, इथे तुम्हाला 4 वेळा एच लिहायचे, 4 वेळा एच. बघा, 1 2 3 4, आणि इकडे तुम्हाला 4 वेळा टी लिहायचे, 1 2 3 4. 4 वेळा एच, 4 वेळा टी. पुढे बघा, आता 2 वेळा एच, 2 वेळा टी, 2 वेळा एच, 2 वेळा टी, आणि लास्टला लिहायचंय एच टी, एच टी, एच टी, एच आणि टी, आणि हा ब्रॅकेट कंप्लीट करायचा, आणि सगळ्यांच्या मध्ये आपल्याला लिहायचं आहे कॉमा. अशा प्रकारे तुम्ही 3 कॉइन टॉस केल्यावर बघा, एकदम इझिली एका ट्रिकने तुम्ही 3 कॉइन टॉस केल्यावर एस काय होऊ शकतो, नमुना अवकाश काय होऊ शकतं ते बघू शकता तुम्ही. म्हणजे हाय 1 कॉइन टॉस, हाय 2 कॉइन टॉस, आणि हाय 3 कॉइन टॉस. म्हणजे 3 सिक्के उडवल्यावर काय येऊ शकतं, हे बघा. 1 कॉइन तर एकदम इझी आहे, एच टी. 2 साठी मी तुम्हाला ट्रिक सांगितले, 2 वेळा एच, 2 वेळा टी, एच टी, एच टी. आणि 3 कॉइन टॉस साठी काय सांगितलेलं, 4 वेळा एच, 4 वेळा टी, नंतर 2 वेळा एच, 2 वेळा टी, 2 वेळा एच, 2 वेळा टी, नंतर एच टी, एच टी, एच टी, एच टी. अशा प्रकारे तुम्ही कॉइन्सची संभाव्यता बघा, 3च कॉइन्सची संभाव्यता आहे, ते पण मी तुम्हाला एकदम ट्रिकने सांगितलं. आपण नेक्स्ट पुढे जाऊया. आता बघा, पुढे डाईस. तुम्ही तर सापशिडीचा खेळीच असणार, लहानपणापासून एकच खेळ खेळतो आपण बसून, सापशिडी. हे सापशिडी मध्ये ठोकळा बघितलाय, ठोकळा, त्याला इंग्लिश मध्ये बोललं जातं डाय. इंग्लिश मध्ये बोललं जातं डाय. तो काय बोलतोय, एक डाय थ्रोन केल्यावर, म्हणजे एक डाय फेकल्यावर काय संभाव्यता येऊ शकते, हे तर आम्हाला पण माहिती आहे. काय संभाव्यता येऊ शकते, तर एक तर त्याच्यावर 1 येईल, 2 येईल, 3 पण येऊ शकतात, 4 पण येऊ शकतात, 5 पण येऊ शकतात, आणि 6 आल्यावर आपण बाहेर येतो, म्हणजे जास्तीत जास्त 6 पर्यंत. म्हणजे एक डाय थ्रोन केल्यावर काय येऊ शकतं, 1 ते 6 अंक. पण तेच 2 डायस थ्रोन केल्यावर बघा किती मोठी प्रोबॅबिलिटी दिसते इकडे. पण टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला परत एकदा ट्रिक सांगतो. थोडासा पेज वाढवतो. हा बघा, 2 कॉइन थ्रोन केल्यावर काय येऊ शकतं, 2 डाय थ्रोन केल्यावर, बघा सॉरी, 2 डाय थ्रोन केल्यावर काय येऊ शकतं बघू. बघा, याची ट्रिक बघा. तुम्हाला ना पहिला इकडे 6 वेळा 1 लिहायचं, 2 3 4 5 6, नंतर लिहायचे 6 वेळा 2, 1 2 3 4 5 6, नंतर लिहायचं 6 वेळा 3,
2 3 4 5 6. नंतर लिहायचं 6 वेळा 4 1 2 3 4 5 6. नंतर लिहायचं 6 वेळा 5 1 2 3 4 5 6. आणि आता लास्टचा नंबर जास्तीत जास्त तुम्हाला 6 पर्यंतच नंबर्स असतात, तर मग तुम्हाला 6 वेळा 6 पण लिहायचं 1 2 3 4 5 6. बघा 6 वेळा 1 6 वेळा 2 6 वेळा 3 6 वेळा 4 6 वेळा 5 6 वेळा 6. आता पुढे फक्त तुम्हाला इकडे आता कॉमा द्यायचा 1 2 3 4 5 आणि 6. पुढे परत 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 1 2 3 4 5 6. परत 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 1 2 3 4 5 6. परत 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 1 2 3 4 5 6. परत 1 2 3 4 5 6. परत लास्ट 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे तुम्ही इथे ब्रॅकेट पण कम्प्लीट करा. बघा सेम सेम 36 आयटम्स आलेत. फक्त ह्याच्यात आणि ह्याच्यात काय डिफरन्स आहे, तुम्हाला इथे कपडे घालायचे आहेत. बघा असे कपडे घालून टाका फटफट. म्हणजे ब्रॅकेट बनवा, ब्रॅकेट पोरांनो. कपडे घाला, कपडे कपडे. अशा प्रकारे ह्याला कपडे घाला, म्हणजे तुम्हाला एकदम मस्त सिस्टमॅटिक दिसेल. कपडे घातले की सिस्टमॅटिक दिसतो माणूस. बघा एकदम छान छान कपडे घाला, एकदम प्रॉपर दिसलं पाहिजे आपला सॅम्पल स्पेस. बस. आणि लास्टला तुम्हाला फक्त एक अजून एक काम करायचं आहे, एक कॉमा द्यायचं. एक यस यस यस. इकडे इकडे इथे पण इथे पण इथे पण इथे पण इथे पण इथे पण जिथे जिथे गॅप दिसतात तिथे ते कॉमा द्यायचं. होप सो तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. बघा एक डाय थ्रोन केल्यावर एकदम सोपं 1 ते 6, पण 2 डायस थ्रोन केल्यावर बघा किती नमुना अवकाश आहे, किती मोठा सॅम्पल पेस आहे. पण त्याचं पण मी तुम्हाला काय सांगितली आहे ट्रिक. 6 वेळा 1 6 वेळा 2 असं कितपर्यंत जायचं, 6 वेळा 6. नंतर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याला कपडे घालायला विसरू नका. बघा अशा प्रकारे एकदम सिस्टमॅटिक दिसतंय. समजलं. आणि ह्याच्यात किती आयटम्स आहेत, 6. आणि ह्याच्यात किती आयटम्स आहेत बेटा, 36. अशा प्रकारे तुम्ही डाईसचं पण सॅम्पल पेस काढू शकता. पहिला आपण कॉइन्सचं काढलं, 1 कॉइन 2 कॉइन 3 कॉइन. आता आपण काढलं सॅम्पल पेस डाईचा, जो की ठोकळा असा बोलला जातो. पुढे जाऊया. पुढे याच्यात कार्ड्स खेळायला आवडतात त्यांना. कार्ड्सचं काय होऊ शकतं, तर पहिला आपण पत्ते खेळूया. पत्ते बघा इकडे. पहिला 7th वाला बघूया. बघा तो काय बोलतोय, पत्त्यामध्ये एकूण मिळून किती कार्ड्स असतात, तर 52 असतात. पत्त्यामध्ये एकूण मिळून किती कार्ड्स असतात, 52. कधी कधी तुम्ही खेळला असाल तुम्हाला माहिती पण असेल की एकूण मिळून किती कार्ड्स असतात, 52. एकूण मिळून किती कार्ड्स असतात, 52, म्हणजे 52 कार्ड्स असतात. पण त्याच्यातले पण काय काय डिवाइड केलेले असतात, ते 4 मध्ये डिवाइडेड केलेले असतात. 52 कार्ड हे 4 मध्ये डिवाइड केलेले असतात. 52 कार्ड हे 4 मध्ये डिवाइड केलेले असतात. 52 कार्ड 4 मध्ये डिवाइड केलेले असतात. मी तुम्हाला दाखवतो. एकदम सिस्टमॅटिकली दाखवतो. पत्ते खेळायला शिकवतो मी तुम्हाला थोडस. बघा पहिला कार्ड असतो डायमंड. असा बघितला असेल तुम्ही डायमंड, बरोबर. दुसरा कार्ड असतो स्पेड. स्पेड पण तुम्ही बघितला असेल. स्पेड म्हणजे असं असतं, उलटा दिल. हा, तुम्हाला दिल बोलले की लगेच समजेल, बरोबर. नंतर असतो हार्ट. हार्ट तर आजच्या मुलांना सांगायला नको, हार्ट. वाव. आणि नंतर असतो क्लब कार्ड. क्लब कार्ड इज लाईक ते पत्ता असतो, पत्ता अशी ती, बरोबर. 52 मध्ये ते 4 मध्ये डिवायडेड. आता 4 मध्ये पण कसे, ह्याचे 13 कार्ड्स, ह्याचे 13 कार्ड्स, ह्याचे 13 कार्ड्स आणि ह्याचे पण 13 कार्ड्स. मग ह्याच्यातल्या 13 मध्ये पण ते डिवायडेड केलेले आहेत. बघा 1 ते 10. आता एकाला ना, एकाला अजून एक नाव आहे, एस कार्ड पण बोललं जातं. एकाला एस कार्ड पण बोललं जातं. एकाला एस कार्ड पण बोललं जातं. असे 10 पर्यंत. आणि नंतर पुढचे असतात ना, त्याला बोलतात जॅक, क्वीन आणि किंग. जॅक, क्वीन आणि क्वीन म्हणजे जे राजा, राणी आणि गुलाम. राजा, राणी आणि गुलाम. गुलामला बोललं जातं इंग्लिश मध्ये जॅक, राणीला बोललं जातं इंग्लिश मध्ये क्वीन, आणि
राजाला बोललं जातं इंग्लिशमध्ये किंग, राजाला बोललं जातं इंग्लिशमध्ये किंग. अशा प्रकारे हे 13 13 13 मिळून होणार बेटा 52 कार्ड. अशा प्रकारे एका कॅटमध्ये किती कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. ते 4 मध्ये डिवायडेड केलेलं आहे. एक आहे डायमंड, एक आहे स्पेड, एक आहे हार्ट आणि एक आहे क्लब कार्ड, जे की मी तुम्हाला ड्रॉइंग पण करून दाखवले. असे 13 13 13 13. लास्टचे 3 जॅक, ज्याला काय बोलतो गुलाम, नंतर येतो क्वीन, क्वीन येते त्याला बोलतो राणी, आणि लास्टला असतो किंग, तो असतो राजा. बरोबर. अशा प्रकारे तुमचा बेस क्लिअर केलाय. हे तुम्हाला मी सम चालू होतानाच दाखवेन. येस फ्रेंड्स, आपण परत आलोय प्रोबॅबिलिटीचा 5.1. आपण मागच्या लेक्चर्स मध्ये केलेला बेस क्लिअर केलेला, त्याच्यात पॉसिबिलिटी बघितलेली, एस बघितलेला. एस म्हणजे काय? सॅम्पल पेस, आणि मराठीत काय बोललं जातं? नमुना अवकाश. त्याच्यात आपण कॉइन उडवलेले, सापशिडी खेळलेलो, लास्टला पत्ते पण खेळलेलो. आता आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. टेन्शन घेऊ नका, एकदम सोपा चॅप्टर आहे. एकदम म्हणजे एकदम 5.1 ते एकदमच सोपा, एकदमच सोपा एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे. टेन्शन घेऊ नका. ह्याचे क्वेश्चन तुम्हाला आले तर ऑब्जेक्टिव्हला आहे ना, नाही तर ह्याचे क्वेश्चन जनरली बोर्ड्सला खूप कमी येतात. तर पहिला बघा, तो काय बोलतोय? हाऊ मेनी पॉसिबिलिटी आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. किती पॉसिबिलिटीज आहे, किती पॉसिबिलिटी आहे म्हणजे किती संभाव्यता आहे. टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं आहे. काय बोलतोय? विनीता knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in the summer vacation. विनीताला ना समर वेकेशन म्हणजे आता शाळेच्या सुट्ट्या पडतात ना, तिला फिरायला जायचं, तर तिने खूप सारे प्लेसेस निवडून ठेवले. तर किती पॉसिबिलिटी आहे ते सांगते. टेन्शन घेऊ नका, फक्त मोजा. पहिला आहे अजिंठा, दुसरं आहे महाबळेश्वर, तिसरं आहे लोणार सरोवर, चौथं आहे ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, नंतर आहे अंबोली, नंतर आहे रायगड, नंतर आहे माथेरान, नंतर आहे आनंद वहन. बघा किती पॉसिबिलिटी आहेत, फक्त मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. किती पॉसिबिलिटी आहेत मुलांनो? 8 पॉसिबिलिटी आहेत. फक्त तुम्हाला तिकडे लिहायचं आहे 8 पॉसिबिलिटी आहेत. लाईक की असं, म्हणजे एन ऑफ एस किती आहे तुमचा? 8 पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे सॅम्पल स्पेस जे की आपण नमुना अवकाश, किती पॉसिबिलिटी आहे? 8 पॉसिबिलिटी. सेकंड वर जाऊया. एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. एनी डेज ऑफ वीक, वीक म्हणजे आठवडा. आठवड्यात किती दिवस असतात? 7 दिवस असतात. मग ते कुठला पण डे घेऊ शकते. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. किती पॉसिबिलिटी आहेत? 7 पॉसिबिलिटी. मग सेकंडचा आन्सर येणार, फर्स्टचा आन्सर, सेकंडचा आन्सर एन ऑफ एस बरोबर 7 पॉसिबिलिटी. किती? कारण की काय, वीक, आणि वीक मध्ये किती डेज असतात? 7. थर्ड वन, सिलेक्ट वन ऑफ कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आपण मागच्या लेक्चर्सलाच बेस क्लिअर केलेला, पत्ते खेळलो. 52 कार्ड्स असतात, ते 4 मध्ये डिवायडेड झालेले आहेत. किती कार्ड्स आहेत बेटा? 52. त्याच्यातून एक कार्ड काढायचं, म्हणजे 52 पैकी कुठला पण येऊ शकतो ना. मध्ये थर्ड ची पॉसिबिलिटी येणार, एन ऑफ एस बरोबर 52. एकदम सोपं आहे बघा, क्वेश्चन मध्येच आन्सर दिलंय. बस पुढे, one number from 10 to 20 is written on each card. Selected one card randomly. तो काय बोलतोय? 10 ते 20 असे कार्ड्स बनवले. आपण खेळतो ना पत्त्यासार किंवा राजा राणी, तसे त्याने ना असे चिठ्ठ्या बनवल्यात आणि त्याच्यावर त्याने लिहिलंय 10 ते 20 पर्यंत नंबर. आता मला सांगा, त्याने एक चिठ्ठी काढली तर काय, कुठला पण नंबर येऊ शकतो? 10 मधला, 11, 12, 13, म्हणजे अशी किती पॉसिबिलिटी आहेत? तर तुम्ही बोलणार 10, पण हे चुकीचं आन्सर आहे, कारण की इथे 10 पण मोजले. याच्यात पॉसिबिलिटी 11 आहेत, कारण की 10 ते 20, 11 ते 20 असले असते तर 10 पॉसिबिलिटी. पण तो काय बोलतो 10 ते 20, म्हणजे इथे किती पॉसिबिलिटी येणार माहिती आहे? चौथ्या मध्ये एन ऑफ एस बरोबर 11 पॉसिबिलिटी, कारण की 10 ते 20. थांबा मोजून दाखव, थांबा. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20, म्हणजे किती पॉसिबिलिटी आहेत? 11 पॉसिबिलिटी. एकदमच सोपा एक्सरसाइज आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 एवढाच आहे. तुम्हाला फक्त पॉसिबिलिटी सांगायचे आहे, जे की फर्स्ट विनीता फिरायला जाते, वीक तर आम्हाला माहितीच आहे, पत्ते तर आपण बेस मध्येच खेळलो, आणि चौथ्या मध्ये 10 ते 20. फक्त इथे तुम्हाला 10 आन्सर नाही लिहायचं, कारण की 11 ते 20 ना बोला, तो 10 ते 20 बोलले, मग इकडे पॉसिबिलिटी येणार 11. अशा प्रकारे आपण आज 5.1 पूर्णच्या पूर्ण डन केलाय. ऑब्जेक्टिव्ह साठी हा खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे. आला तर ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकतो. बस.